मित्रांनो, नवरा माझा नवसाचा भाग 2 फायनली आज ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज झाला आहे, ज्याचा मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आहे आणि 2004 मध्ये आलेल्या ओरिजिनल नवरा माझा नवसाच्या फिल्म इतका भाग 2 पाहणे योग्य आहे का? चला बघूया. तर सर्वप्रथम सचिन पिलगावकर हे नाव खूप मोठे नाव आहे. यांचे हिंदी सिनेमे नदिया के पार आणि मराठी सिनेमे जसे माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला खूप जास्त छान आहे. ते इतके छान आहेत की त्यांची रिवॉचेबिलिटी खूप जास्त आहे. कितीही वेळा पण हे सिनेमे बघितले तरी सुद्धा बोर होत नाही. तर अशाच लेखकातून आणि दिग्दर्शनातून नवरा माझा नवसाचा भाग 2 आज थिएटरला रिलीज झालेला आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर भाग 2 सुद्धा उत्तम आहे, परंतु माझ्यासाठी भाग 1 बेस्ट राहील. आणि भाग 2 मध्ये काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स आहेत चला जाणूया. तर सगळ्यात आधी पॉझिटिव्ह पॉइंट्स मध्ये अशोक मामाची कॉमिक टायमिंग आणि सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा परफॉर्मन्स हाच या मूवीला टिकवून ठेवतो, कारण पूर्ण मूवी बघताना याच कॅरेक्टरमुळे आपल्या चेहऱ्यावर स्माइल असणार आहे. आणि स्वप्नील जोशी आणि हेमालीचा परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल मध्ये सुद्धा ठीकठाक आहे, पण मूवीचा फर्स्ट हाफ इंटरव्हल नंतर थोडा स्लो होतो आणि त्याचे कारण आहे की मूवीची एडिटिंग आधीच्या जुन्या चित्रपटांसारखी आहे, त्यामुळे मूवी यंग ऑडियन्सला थोडी स्लो वाटू शकते. पण मूवीची कॉमेडी आणि स्टोरी आपल्याला खूप आवडणार आहे. मी नवरा माझा नवसाच्या पार्ट 2 ला 5 पैकी 3.5 स्टार देणार आहे. म्हणजे एक असा चित्रपट जो तुम्ही आपल्या फॅमिली सोबत हमखास बघू शकता. आणि हो, अशाच भन्नाट मराठी कंटेंट साठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.